बोलून आमचा यथोचित सन्मान केला जातो. महिला ही सगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसते. मग ती बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, तिची खूप रूपं आहेत हे आपण सगळेजण जाणता. आताच 98वे मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं दिल्ली येथे. त्याच्या अध्यक्षा होत्या डॉक्टर तारा भवाळकर. तर त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये खूप सुंदर योग सांगितला की महिला ही पुरुषांपेक्षा वेगळी कशी असते. तिच्यामध्ये 3 गुण आहेत. मी जी सिद्ध करते ती खरंच पुरुषांपेक्षा कशी वेगळी आहे. तिचा पहिला गुण म्हणजे निर्मिती. तिच्यामध्ये अशी क्षमता आहे की दुसरा जीव ती निर्माण करू शकते. त्याच्यानंतर तिच्यामधला दुसरा गुण तो म्हणजे पोषण करते. निसर्गाने अशी किमया केलेली आहे, देवानेच तिला अशी शक्ती दिलेली आहे की ती आपण जन्म दिलेल्या बाळाचं पोषण करते म्हणून काम करते. आणि त्याच्यानंतर तिसरी भूमिका ती बजावते ती म्हणजे त्या बाळाचं पालन पोषण, संगोपन, ही तिसरी भूमिका ती बजावते. तर या 3 गोष्टींमुळे महिला ही पुरुषांपेक्षा वेगळी ठरते आणि तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड शक्ती आहे. पण तिला फक्त वेगळी वाट हे मिळवण्याचं काम आपण सर्व शाळेतील शिक्षिका करत असतो. तर आज या महिला दिनाच्या औचित्याने तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आमचा यथोचित सन्मान केला, याबद्दल धन्यवाद. कमी सरांनी अपेक्षा व्यक्त केली की एखादं गीत सादर करावं. तर त्यासाठी बहीण आणि भाऊ हे एक नातं जगामध्ये खूप छान आणि खूप सुंदर असं मानलं जातं. मुलगी ही बहिणीच्या रूपामध्ये सुद्धा आपल्याला दिसते. तर सगळ्यांना परिचित आहे श्रीकृष्ण भगवान. त्यांना एक बहीण होती. तुम्हाला माहित आहे तिचं नाव काय होतं? ते कृष्णाच्या सख्या बहिणीचं नाव काय होतं? सुभद्रा. बरोबर आहे. आणखीन एक बहीण होती, ती कृष्णाने मानलेली गुरु बहीण होती आणि तिचं नाव होतं द्रौपदी. तर एक असा संवाद झाला. नारद मुनींनी असं ठरवलं की कृष्णाची सगळ्यात जवळची बहीण कोणती, कृष्णावर जास्त प्रेम करणारी बहीण कोणती असेल असं त्यांनी ठरवलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं, सुभद्रा आणि द्रौपदीची. आणि मग हीच गोष्ट मी तुम्हाला गाण्यातून सांगणार आहे. तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका, म्हणजे गाण्याचा अर्थ तुम्हाला कळेल. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिमधी लवकर दे. सुभद्रा बोलली शालोनी पैठणी, फाडून का देऊ चिमधी तुम्हासी मी. काठीची बहीण झाले वैरीण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. द्रौपदी मी कोण, परी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी फाडून देईन, येवढे दयाचे माझ्यावरील. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधेसाठी आला माझ्या दारी हरिहास. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. हेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसे त्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटले
भाऊ धन्य ती बहीण प्रीती जी करी ती जगीला भाविना चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीचे बंधू शोभे नारायण भर जरी ग पितांबर दिला पाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण